आज तर कपड्यांची मशीन लावता लावता मीच बोर्डला चिपकली असते। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल। आज तर मी इथे झोपेतून उठल्या आधीच जाऊ किचनमध्ये होत्या, तर इथे आर्यनचा ते टिफिन बनवत होते। रोज तर मी 6 वाजता उठते, पण आज का माहिती का मी 7 वाजून गेले तरी पण उठली नव्हती। नशीब जाऊ उठल्या, जाऊला म्हटलं राहू द्या तुम्ही आराम करा, मी करते टिफिन। त्या म्हणाला राहू द्या मी करून घेते, कारण चिवडाच बनवायचा होता आर्यनसाठी। बाहेर पाऊस चालू आहे सकाळपासून कंटिन्यू। झोपेतून उठल्याबरोबर बिट्टूला लागली होती भूक, तर तिच्या दादूने तिला दिला होता बिस्किट पुडा। मॅडम सर्व सोडून तयारी वगैरे पहिला बिस्किट खात होती। मुलं गेल्यानंतर मी आमच्या स्वयंपाकाची तयारी करत असते, म्हणजे आम्ही जे घरी असतो त्यांच्यासाठी। आज ना मी नवीन एक रेसिपी ट्राय करणार होती, जशी की मटकी आणि बटाटे। याआधी मी मटकीमध्ये बटाटे कधीच टाकले नव्हते, पहिल्यांदाच हे मी ट्राय करणार होती। इथे ना थोडंसं तेल जास्त पडलं होतं, आधी ते काढून घेतलं। नाही तर घरच्यांचं लक्ष नुसतं माझ्या भाजीच्या तेलावरच असतं, कारण की मी तेलाचा जरा जास्तच वापर करते असं माझ्या घरातल्यांना वाटते। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि मोहरी टाकली। तळतळल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट टाकली। आलं लसूण पेस्ट मी थोडीशीच होऊ दिली। त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड केला आणि थोडंसं मीठ, कारण की ते लवकर शिजावं म्हणून। कांदा टोमॅटो मस्तपैकी झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, कोथिंबीर, हळद, मीठ, धने पावडर, मीठ, तिखट चवीनुसार टाकलं। थोडंसं पाणी देखील ॲड केलं, जेणेकरून मसाले व्यवस्थित शिजले जातील। त्यानंतर त्यामध्ये बटाटे आणि मटकी ॲड केली। गॅसची फ्लेम वाढवून मस्तपैकी ते एकत्र करून घेतलं। फ्लेम कमी करून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मी ते शिजून घेतलं। 2 मिनिटांनंतर झाकण काढून त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलं, जेवढं मला हवं होतं। गरम पाण्याचाच वापर मी इथे केलेला आहे। त्याने काय होतं ना माहिती आहे का, जी चव आहे ना ती भाजीला टिकून राहते। थंड जर पाणी टाकलं ना तर अजिबात ती चव राहत नाही, जी आपल्याला पाहिजे मटकीसाठी। आता मी इथे पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकलंय आणि थोडासा रस्सा होईल असं देखील टाकलंय, कारण की ते शिजायला थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागेलच। एक उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाणे भाजून असं त्याचा कूट तयार करून घेतला होता जाडसर, तो देखील मी त्याच्यामध्ये ॲड केला। त्यानंतर मी फ्लेम जी आहे स्लो केली, जोपर्यंत बटाटा आणि मटकी व्यवस्थित शिजले नाही। आणि एवढी छान भाजी झाली होती ना। हा व्हिडिओ मी कालच पोस्ट करणार होती, पण अर्धवट एडिट करून मी तसाच सोडून दिला, कारण की मध्येच मला दुसरं काम आलं होतं। कालपासून कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आज थोडंसं ऊन आलं, म्हणून किचनमधले कापड पटकन धुवून घेतले। आता माहिती नाही, कारण की पाऊस तर चालूच आहे बाहेर, तरी पण मी ते धुवून वाळू टाकले। आता ते कधी वाढतील ते मला सुद्धा माहीत नाही, कारण बाहेर हलका हलका पाऊस चालूच आहे, तरी ते मी पावसामध्येच टाकून दिले, कारण की दुसरीकडे जागा नाही आहे, पूर्ण कपड्यांनी दोरी भरलेली आहे। त्यानंतर मी आतमध्ये आली। आतमध्ये आल्यानंतर म्हटलं मशीनमध्ये कपडे वगैरे टाकते, आणि मी तसं केलं। पण त्यानंतर या स्विचला हात जसा लावला ना तसा डायरेक्ट मला याला करंटच लागला। बरं झालं त्याने माझा हात लगेचच फेकला, कारण मी आताच पाठीमागे कपडे धुत होती, त्यामुळे माझे कपडे देखील ओले होते आणि माझे हात पण। आणि मी जिथे उभी होती बाथरूमकडे तिथे देखील पूर्ण फरशी ओली होती। नंतर मी घेतली होती काठी, म्हटलं इथे लाकडाच्या काठीने आपण ना इथे हा स्विच ऑन करूया। ऑन केल्यानंतर ना इथे ते थोडासा लूज पडला, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम देतो। शेवटी मी बराच वेळ तिथे ट्राय केलं, नंतर माझी सटकली। मी म्हटलं जाऊ द्या तिकडे खड्ड्यात। सकाळपासून उठते, पण बिचारे माझे कामं मी कोणते करते मला तेच समजत नाही आहे आजकाल, कारण की माझे सर्व कामं तसेच राहतात आणि मी दिवसभर कामात असते। पण त्या दिवसभरामध्ये मी कोणते कामं करते हे कोणाला दिसत नाही, किंवा मला सुद्धा दिसत नाही। परवा ना व्हिडिओ काढले तर हे कपडे मी तसेच ठेवले होते। आज वेळ मिळाला तर पटकन त्याच्या घड्या करून घेतल्या। तशी तर मला काही आवड नसते, पण आता माझ्या व्यतिरिक्त माझ्या रूममधल्या घड्या कोण करणार, त्यामुळे मला करावंच लागतात। त्याचं बघून आता हिला सुद्धा स्टडी करायचं। आता बोल तू। नाही तू पूर्ण आधी पूर्ण तू कंप्लीट कर, मग मी बोलते। कागज पागल लिटिल टीथ some above and some beneath but you're all as of every milk feel as best they will always feel। वेरी गुड। इधर चालू है खिचड़ी की तैयारी, आज खा रहे हैं हम खिचड़ी बिरयानी। सकाळपासून हे कपडे धुतलेत मी। पाऊस 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 चालू आहे, त्यामुळे कपडे सुद्धा वाळले नाहीत आणि मी आत पण घेतले नाही। आत घेऊन ते सुकवू कुठे, अजूनही पाऊस चालूच आहे। मी म्हटलं की मी बिट्टूचा जो स्टडी आहे तो पटकन कंप्लीट करते, त्यानंतर जी खिचडी आहे ती करते। बिट्टूचा स्टडी इतक्या वेळ चालला की जाऊन तिकडे खिचडी बनवूनच घेतली। तशी तर माझी काही इच्छा नव्हती की त्यांनी बनवावी, कारण की त्यांना बरं वाटत नाही असं वाटते। जोपर्यंत आराम त्यांना देत होते तोपर्यंत आपण द्यावं, पण त्यांनी
इकडे खिचडी बनवून पण घेतली होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.